चा इशारा येतोय. धावसंख्या जर पाहिली तर मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपामध्ये वाढ होतोय धावफलकावरती. शिव मराठा चांडगाव संघाच्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक टाकून पूर्ण करायचे आहेत. त्या ठिकाणी टायमिंग सेट केलंय. फुल टॉस मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे, जाळं अंतरलंय. फलंदाजाचा हा खऱ्या अर्थाने फटका फसला गेला, झेल घेतला गेला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. जय बजरंग क्रिकेट संघ वळके आयोजित भाजपा चषक पाहतोय, जे जीटी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तुषारजी शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम, सोहम आणि परेश पालकर हे टेक्निशियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना सर्वांना विनंती करतो, आपला मराठी माणूस हक्काचा हे चॅनल आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुषारजी शिंदे यांचा चॅनल जेवढं आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कारण खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले. गोलंदाज प्रचोद कोलवटाबद्दल चेंडू राहिला, सन्मान दिलाय चेंडूला. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट, दुसरे धावेला परतले गेले. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धाव्याच्या या ठिकाणी पाहिलं तर मात्र बॅटच्या सहाय्याने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावा धापळती पाहायला मिळत आहेत. 1 बाद 3 अशी ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते शिव मराठा चांडगाव संघाच्या. प्रज्योत राईट टर्म राऊंड मारा करतोय. आता मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू अगदी समोर टाकला, समोरून चेंडू या ठिकाणी पहा थोडंसं कट झाला, बाहेर निघाला गेला. परंतु पट्ट्या या बॅटच्या रडार चेंडू काय आला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 1 बाद 3 अशी ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हो, या ठिकाणी लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक आहे. पुन्हा एकदा फलंदाज फसलाय. फलंदाज मात्र माघारी परतलाय. आपण पाहतो ऑफिशियल पंच महेशजी बोरकर, MC संलग्न, त्याचप्रमाणे देवेंद्र सातामकर नौखार हे ऑफिशियल पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर धावा मात्र धावफलकावरती आपण पाहिल्या तर मात्र 3 धावेंवरती 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. खऱ्या अर्थाने GTचं यूट्यूब चॅनल पाहतोय, जे लते जर पाहिलं खऱ्या अर्थाने कैलासवासी नारायण देवजी शिंदे यांच्या तो चषक पाहिला, त्यांच्या स्मृतीच्या प्रित्यार्थ या ठिकाणी चषक पाहिला. त्या चषकादरम्यान सुरुवात झाली. मात्र या ठिकाणी पहा फलंदाज प्रमोद आलाय. प्रमोदने चांगली सुरुवात केली, सन्मान दिला चेंडूला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला. धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 4 धावा. प्रमोद देखील हा एक चांगला खेळाडू आहे, एक आक्रमक खेळाडू आहे. त्याला देखील या ठिकाणी आता धावा मात्र जमा कराव्या लागतील. षटक क्रमांक पहिलं संपलं. आज जास्तीत जास्त आपल्याला या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब करता येतील तर मात्र लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आजच्या दिवसामध्ये एक चांगले मातबर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुषारजी शिंदे यांची ही संपूर्ण टेक्निशियन टीम, जे खऱ्या अर्थाने पाहिलं नारायणजी कैलासवासी नारायण देवजी शिंदे यांच्या प्रित्यार्थ ठेवलेली स्पर्धा 2 लाखाची रोहा तालुक्यातील सर्वोत्तम ती स्पर्धा ठरली. आणि त्या स्पर्धेपासून या ठिकाणी जर पाहिलं हा यूट्यूबचा चॅनल या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आला. आजच्या दिवसामध्ये जेवढं कमीत कमी 500 ते 700 या ठिकाणी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज देवम आलाय.
पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर मात्र कमी राहिल्या होत्या. ओ हो, क्या बात आहे. अगदी ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमा पार आलाय. खऱ्या अर्थाने पण पाहिलं प्रज्योत सालवीचं पहिलं षटक चालू असताना त्या शेवटच्या चेंडूमध्ये सन्मानपूर्वक त्या ठिकाणी जर चेंडू खेळून काढला, स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि खऱ्या अर्थाने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर षटकातील या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेला. जो गोलंदाज पाहिला देवम गोलंदाज आहे आणि प्रमोद याच फटक्यासाठी जाणला जातो, विस्फोटक प्रमोद म्हणून इकडे पाहिलं जातं. मात्र या ठिकाणी घरच्या मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतो देवमला कमबॅक होणार का. हो, लेट कट करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला, 11 धावा धावपळकावरती. आता मात्र धावा यायला लागले, धावपळ पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रज्योत साळवी. चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन केलं, चेंडूला थांबवलं गेलं डीप मध्ये. या ठिकाणी पाहिला सिंगल धाव मात्र मिळणार, सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. धावेचा विचार केला, धावसंख्या धावपळकावरती राहिल्यात 12 धावा. एक चांगला मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. जे मागची मॅच अशी पाहिली सारसोली विरुद्ध जय महाराष्ट्र कोकबन या संघादरम्यान. आणखी एक मोठा फटका या ठिकाणी मारलाय. जर या ठिकाणी जर पाहिलं शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही, सिंगल धाव कंप्लीट केली. आता मात्र पाहिलं पहिल्या चेंडू षटकाराला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय देवम या गोलंदाजाचा. अगदी व्हेरिएशन प्रत्येक चेंडूमध्ये पाहायला मिळतं, एक नियंत्रित गोलंदाजी आणि टप्पा प्रत्येक वेगवेगळ्या धाटणीचा पाहायला मिळतो. अचूक पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय देवमची. खऱ्या अर्थाने मोठ्या संघामध्ये पदार्पण करण्याची याला ही संधी देखील म्हणू शकतो. हो, गती परिवर्तन, बोट फिरवली गेली, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. आणि मात्र या ठिकाणी पहा, जेवढे फास्ट चेंडू पडले ना, जलद गतीने चेंडू पडले, त्याच्यावरती धावा आल्या आणि खऱ्या अर्थाने स्लोवर चेंडूचा वापर केला तर मात्र या फलंदाजांना थांबवलं गेलं. आणि हे खऱ्या अर्थाने ओळखलं या गोलंदाजाने आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या स्लोवर चेंडूचा वापर करत असताना. आणखीन एका ठिकाणी फटका पसला गेला, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, झेल पकडला गेला, खेळ देखील संपलाय फलंदाजाचा. आणखीन एक हादरा मिळालाय शिव मराठा चांडगाव या संघाला. जेचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल, चांगला या ठिकाणी एंटरटेनमेंट होतोय आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे तर मात्र या ठिकाणी चांगला एंटरटेनमेंट होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शुभमला पाहतोय. आज मात्र शुभमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार पटकावलाय. नक्कीच जी संधी मिळते सातत्याने संधीचं सोडं करत असतो हा खेळाडू. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तेजेश आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर एक अनुभवी गोलंदाज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. मात्र आपण पाहिलं समोर आहे प्रमोद, ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. आक्रमण मारण्याचा प्रयत्न, जाळा अंतरलाय मात्र क्षेत्राशाला भेदून चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर आलाय, चौकार. केला गेला प्रमोदने,
टप्पा पडला, त्या टप्प्याला फक्त दिशा दिली गेली, चौकार आलंय. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती 3 बाद 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तेजस पुन्हा कोणाची ट्रॅकवर स्लोवर पद्धतीचा वापर केला गेला, या ठिकाणी थांबवलाय, चक्कवलाय, गंडवलंय खऱ्या अर्थाने फलंदाजाला. कारण जेवढ्या स्लोवर चेंडूचा वापर केला ना तेवढे मात्र या ठिकाणी गोलंदाज यशस्वी झालाय, फलंदाजांना थांबवलंय. आणि हेच यंत्र या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजांचं, की या खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं सातत्याने सिमेंटच्या विकेटवरती क्रिकेट खेळायला सराव होतो. काही खेळाडू आपण पाहिलं मातीच्या विकेटवरती, परंतु जेव्हा मातीच्या विकेटवरती हे गोलंदाज येतात ना ते एक वेगळा कस लागतो फलंदाजाचा. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न राहिलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. या ठिकाणी पहा सिंगल कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील राहिला. 2 धावा या ठिकाणी आपण पाहिला, धावून पळून प्रमोदने मात्र पूर्ण केल्यात. एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, थोडा स्कोर पाहिला 19 धावा धावपळकावरती. 3 फलंदाज मात्र बाद झालेत. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी आयोजित जय बजरंग क्रिकेट संघ वर्ल्ड बी यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं रोख रक्कम बक्षीस पाहिलं तब्बल 50,000 रुपये. अगदी आपण पाहिलं ही जगभरात पाहिली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. GT युट्यूबच्या माध्यमातून तुषारजी शिंदे त्यांची संपूर्ण टीम, सोहम आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर परेश ही टेक्निशियन टीम आहे. तेजस पुन्हा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला सरसलाय, पंच केलाय, चेंडू वाईड मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर. बॅकफुटला गेला, तेजसवरती हल्ला चढवला गेला, अगदी जर पाहिला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फेकून दिलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावा यायला लागले, तेजसवरती हल्ले व्हायला लागले. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, डीप 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 मिड विकेटच्या बाहेर षटकार. बत्तीस धावा धावपळकावरती, 3 षटकांचा मात्र खेळ संपलाय. सुरुवातीला थोडेसे चाचपडताना पाहायला मिळाले शिव मराठा चांदगाव संघाचे शिळेदार, मात्र खऱ्या अर्थाने जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली ना प्रमोद पाटीलने एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिला आणि संघासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो एक हाती केला लढवण्याची किमिया करत आहे. धावा पहिल्या धावपळकावरती, 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावांचं योगदान आतापर्यंत पाहायला मिळतोय प्रमोदच्या माध्यमातून. प्रमोद मात्र या ठिकाणी चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. प्रमोदच्या खेळी पाहिली तर मात्र 10 चेंडूमध्ये 28 धावेंवरती एक नॉट आउट पारी खेळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं संघाचा सरसेनापती कर्णधार गोलंदाज स्वप्नील, परंतु प्रत्येकाला निकनेम असतोच. बाबा खान हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाबा खऱ्या अर्थाने सचिन मध्ये आपण पाहिलं ना जे सुप्रीम युट्यूबचं चॅनल आहे त्याचं ऑनर्स आहेत. कॅच आहे त्या ठिकाणी झेल पकडला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या
त्या ठिकाणी डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन केले, चेंडूला थांबवलं तत्पर मात्र चित्त्याच्या सप्लाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धाव्यांची गरज आहे, धाव्यांची पूर्तता या ठिकाणी पूर्ण करावी लागेल आणि तीच या ठिकाणी गरज पूर्ण करताना संघाची फलंदाज जर पाहिलं तर मात्र प्रेम आलाय. प्रेम नवे दमाचा हा खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे पटके घ्यायचे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा होणार? पहिल्या आपण जर मॅच पहिल्या आजच्या दिवसातील फक्त 35 धावा होत्या, मात्र त्या धावा देखील रोखल्या गेल्या. पहिल्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू 1 बाउंड सीमा पार आलाय, चौकार. तर या ठिकाणी पहा, पहिल्या चेंडूची विकेट नंतर दुहेरी नंतर चौकार आलाय, म्हणजे चांगली सुरुवात प्रेमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. तर धावा पहिल्या धावपळकावरती 38 धावा. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला स्क्वेअर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला मात्र भेद दिलाय. चेंडू सीमा पार, आणखीन एक चौकार. पहा बॅक टू बॅक 2 चौकार आले. ती धावांची गरज आहे ती पूर्ण करता वेळी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्या. मात्र गोलंदाज चांगले राहिले, टप्पे चांगले टाकतोय. क्षेत्र अशी पाहिजे एवढी या ठिकाणी 7 मात्र मिळत नाही. प्रणवी 11 या सारसोली संघाच्या माध्यमातून धावा पहिल्या धावपाळकर मात्र आता पाहायला मिळत आहेत. 42 धावा धावपाळकर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं 4 स्लॉग ऑर्डरचा अंतिम निर्णायक षटक आहे. या शेवटच्या षटकातील अजूनही जर पाहिले तर 2 चेंडू शिल्लक राहिलेत. स्वप्नील पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने कट केलं चेंडूला. गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही. एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 43 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चालू असताना 4थ्या षटकातील पूर्वार्धामधील निर्णायक षटक आहे. या निर्णायक षटकामध्ये चौकार षटकार येणार, डॉट चेंडू येणार की विकेट येणार? कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये जो शेवटचा चेंडू असतो ना त्याच्यावरती बरंचसं काही सामन्याचं अवलंबून असतो. मात्र या ठिकाणी पहा, अगदी बुचकारा टाकला चेंडू. या ठिकाणी धावच्या सुरुवात बाद करण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या झालाय. फलंदाज बाद झालाय. पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर मात्र 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जर धावपळकर पाहायला मिळत आहेत 43. म्हणजेच येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 4 षटकामध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मात्र या ठिकाणी पाहतोय पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला मात्र सुरुवात होते. आवाज आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. आवाज मात्र असणार आहे किल्ल्यातील एक गोड आवाज किशोरजी कोकरे सरांचा. धन्यवाद. श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली या संघाचं मी लक्ष वेधतोय. आपण कुठे जायचं नाही आहे, लगेच आपण दुसऱ्या फेरीत येईल. पहिले मॅच 3 षटकांचे खेळून घेणार आहोत, याकडे मी लक्ष वेधतोय. सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली या संघाला विनंती आहे की आपण तयार राहायचं. या पुढची मॅच आपली असणार आहे. जय बजरंग क्रिकेट संघ बळके आयोजित भाजपा चषक 2025 ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब आणि त्याच वेळेला ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे.
मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम पाहायला मिळते शिवगर्जना शिव मराठा चांडगाव विरोधामध्ये प्राणवी 11 सारसूर या दोन संघादरम्यानचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला पूर्वार्धाचा डाव संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शिव मराठा चांडगाव संघाने धावा बनवल्या. 43-44 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं टीम प्राणवी 11 सारसोली या संघाच्या विरोधामध्ये. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. शिव मराठा चांडगाव या संघाला मी विनंती करतोय आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. त्याच वेळेला ऑफिशियल संपा सरांना सुद्धा विनंती करतो की आपण जास्तीचा वेळ खर्च करू द्यायचा नाहीये. आजचा हा अंतिम दिवस आहे. एकंदरीत आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते पहिली 3 षटके अवघा 15 मिनिटांचा कालावधीमध्ये समाप्त झाली पाहिजे. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये आपला एक क्षेत्ररक्षक 30 आसकाचा आतमध्ये ऍड केला जाईल याच्याकडे मी लक्ष वेधतोय. बजरंग बळके आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली. आजचा हा अंतिम दिवस आपल्या भेटीला आला. भाजपा चषक 2025 क्रिकेटचे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चला बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. प्राणवी 11 सारसोली संघ आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतोय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक षटकाचा एकंदरीत विचार केला तर 11च्या मदतीनं धावफलक राखायचा आहे टीम प्राणवी 11 सारसोली या संघाला. आज खऱ्या अर्थाने सारसोलीचे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अखंडीचा विचार केला तर प्राणवी 11 सारसोली हा संघ इथे मॅच जिंकला तर सारसोली विरोधामध्ये सारसोली आज खऱ्या अर्थाने मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धीरज आणि त्याच्या साथीला प्रसोत ही 2 बॅटर्सची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 44 धावा बनवायच्या. पहिलं षटक तितकंच महत्वाचं. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीचा धावा जमा करायचा टीम प्राणवी 11 सारसोली या संघाला आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावा जमा करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. बॅटिंग करणाऱ्या संघाचं लक्ष भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळाला टीम शिव मराठा सांडगाव संघाच्या माध्यमातून प्रेम यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. पहिलं षटक प्रेमच्या माध्यमातून हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 30 संघाचा बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल कट करायचा होता अनअक्सेप्टेड बाउन्स चढवरती आपल्याला पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पीच झाला आणि त्यानंतर हलकासा टॉस झाला. विकेट किपर सावध घेत असतानाचा हा पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा जमा करायचा. प्रसोत आणि धीरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक आपट्रॅकर बॉल सडन पुल करायचा होता. पुल इथे मात्र अनसक्सेसफुल ठरत असताना पाहायला मिळाला. बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत नाही. या डॉट बॉल इथे असताना आपल्याला पाहायला मिळेल. या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक अद्याप खुल्लं जात नाही या टीम प्राणवी 11 सारसोली या संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिले 2 सर्व अगदी निर्धाव पद्धतीच्या हाताळल्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रेमनं. हाफ ट्रॅकर फटका इथे मिस टाइम आहे. बॉल मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाहायला मिळाले. चुकी केली गेली आहे जिथे महत्वाचे बॅट्समन प्रसूत यांना जीवनदान दिलं गेलं. अगदी सोपा असेल मैदानाच्या आतमध्ये धरतीला दान केला गेला. शॉर्ट फाईन एक रिझल्टचा क्षेत्ररक्षक सेंडूचा खाली आले आणि अगदी सोपा असेल धरतीला दान झाला. एक सिंगल येथे पहिला 3 बॉलच्या समाप्तीनंतर पहिली धाव धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल बोलत यार. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. प्रचंड बाईक पाहायला मिळाला. दिशा चुकल्या. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसाबल धावफलकावरती धावा 2 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हिस बॉल होता, लॉफ्ट करायचा होता, याही वेळेला बॅट बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाहीये, फुटवर्क होत नाहीये बॅटर्सचं आणि अगदी त्या अनुषंगाने डॉट बॉलचा रेसो वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. प्रभावित केलं गोलंदाज शिव मराठा सांडगाव संघाचा महत्वपूर्ण आघाडीचा गोलंदाज प्रेम आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. 4 बॉल अतळल्या अवघ्या 2 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्या. चांगली गोलंदाजी मैदानात 7 मध्ये पाहायला मिळाली आहे. प्रत्येक बॅटर्सला त्याने रोखले, प्रसत लागते. 2 चेंडू डॉट त्यानं अतळल्या, त्यानंतर धीरज आले, धीरजच्या विरोधामध्ये सुद्धा डॉट बॉल त्यानं अतळला, परंतु यावेळेला मैदानात 7 मध्ये पाहायला मिळालं. प्रचंड वेग धारण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर यष्टीरक्षक थोडंसं फंबल झाले, त्याचा फायदा उचलला गेला. एक सिंगल मैदानात 7 मध्ये कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती यस, नो बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बिमर पाहायला मिळाला गोलंदाज प्रेम असा माध्यमातून. आता त्याला वॉर्न सुद्धा केलं गेलं. अशा पद्धतीने अजून एक चेंडू आपण हाताळला तर आपल्याला बंदिस्त केलं जाईल. प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर दाखल. 4 धावा धावफलकावरती समोर बॅटिंगसाठी प्रसोतानो स्ट्राईक आहेत. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला. फ्रीटचा बॉल वरती क्षेत्ररक्षकानं प्रचंड वेग धारण केलं, परंतु 2 धावा रोखू शकला नाही. त्या 2 धावाच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 6 अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 5 बॉल गोलंदाज प्रेमने हाताळले. 2 खराब चेंडू पाहायला मिळाले, 1 नो पाहायला मिळाला आणि एक अभांतरी स्वरूपाचा वाईट सुद्धा मैदानात 7 मध्ये हाताळला गोलंदाज प्रेमनं, परंतु धावांपासून वंचित ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या प्राणवी 11 सारसोली या संघाला. आणखीन एक वेगवान चेंडू याही वेळेला दिशा चुकल्या. बॉलचा इशारा असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 7 अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये 11च्या मदतीने धावफलक राखायचं होतं, तिथे पहिला 5 मध्ये 7 तर आल्यात. इथून शेवटच्या बॉलवरती धावा जमा करायचा 4 चौकार किंवा षटकार अशी मोहर उमटवली जाईल का बॅटिंग करत असताना. बॅट्समन प्रचोदाचा बॅटमध्ये ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि बॅट ऑन सेट केला लागते कापड क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये मिनी विकेट रिसेट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अडवून फेकतील तोवर एक सिंगल सहजरित्या कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 8 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला त्या संपुष्टात आला. पहिला 6 बॉलचा खेळ मैदानात 7 मध्ये संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 8 अंकावरती. आठ धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो, त्याचप्रमाणे या ठिकाणी क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय अप्पाजी मयेकर म्हणजे प्रभाकरजी मयेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तरी मी विनंती करतोय प्रभाकरजी मयेकर साहेबांना की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन असं व्हायचं आहे आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवायची आहे. या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. एक वस्त्र अलंकार आणि या प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय गुरुग्राम पंचायत विद्यमान सदस्य संतोषजी भगत यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी वस्त्र अलंकार आणि या ठिकाणी फुलगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. अप्पाजी मयेकर साहेब यांचं सातत्याने त्यांचे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतात. कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये मोठे स्पर्धेमध्ये देखील ते सातत्याने संघ पुरस्कृत करत असतात आणि आज देखील त्यांचा संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने अलिबाग तालुक्यातील वाघरण निखिल पाटील यांचा हा संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. धन्यवाद अप्पा, आपण या ठिकाणी आलात. त्याचप्रमाणे दिनेशजी पवार साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. दिनेशजी पवार साहेब क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक, नक्की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली किशोरजी कोकरे सर की सुरुवात आम्ही सातत्याने 7 पर्वामध्ये या सोमनाथ सारसुल चषकामध्ये आम्ही समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या माध्यमातून यश किराणा मालाचे व्यापारी आणि श्री सोमनाथ सारसोली क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माजी क्रिकेट मंडळाचे
अध्यक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने चणेरा क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्याची मी विनंती करते संतोषजी भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. संतोषजी भगत यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी वस्त्र अलंकार देऊन त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. आणि विशेष करून दिनेजी पवार साहेबांनी या ठिकाणी जे मैदान उपलब्ध करून दिलं एका शब्दावरती कोणतेही आट न टाकता त्यांनी या ठिकाणी हे मैदान आणि त्यांचं सातत्याने या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी ती स्पर्धा वळके गावची नसून ही आपली सारसोली गावची आहे हे देखील त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित त्यांचे देखील मी अधिक स्वागत करतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ओ टू किशोर सर. थँक्यू. षटका दिला पुढचा बॉल अडपा पाटणा साईडला खेळला. याही वेळेला फटका मिस त्यामुळे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाहायला मिळाले. चुकी केली जाणार नाही. आणखीन एका विकेटचं पतंग बॅटर धीरज मैदानाचा बाहेर. विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये झालं. ऑफिस बॉल लॉफ्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. याही वेळेला डीप विकेट पर्सेंट वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 10 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटक प्रेमने त्याला 8 धावा खर्च केला. त्यानंतर योगेश आले. योगेशने मात्र प्रभावित केलं. 5 चेंडू हाताळल्या. 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचा विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. आणखी एक फुलटॉस बॉल अडबा पाटणा सेटला लागते. कापेट केला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले गेले. एका सिंगलचा माध्यमातून षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलं. पहिला 12 बॉलचा खेळ. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 11 अंकावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 12 मध्ये 11 आल्यात. इथून येणाऱ्या 12 बॉल मध्ये 33 धावेची आवश्यकता असणार आहे टीम प्राणवी 11 सारसोली या संघाला. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ड्राईव्ह केले गेले. ऑर्थोडॉक्स लॉंगअप मैदानात 7 मध्ये आला. खरा फिल्डिंग पाहायला मिळाली आहे परंतु बॅकअप चांगला राहिले. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केला गेला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न त्याही वेळेला केला गेला आणि आता मात्र आणखीन एका विकेटचा पतंग होते. महत्वाचा बॅटर मैदानाचा बाहेर. हसमुख मात्र बाजूत असताना आपल्याला पाहायला मिळाले. स्क्वेअर ऑफ द विकेट केला. अप्रतिम स्ट्रोक परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक लावून बॉल आले. टिपला जेल संपला. बॅट्समन मंथन स्वप्नीलचा खेळ संपलाय. बॅटर आउट.
एका मागोमाग एक धक्के बसत असताना आपल्याला पाहायला मिळाले, जिथे महत्वाचं झालं, बॅट check. बाजू असताना आपल्याला पाहायला मिळाले. तर या ठिकाणी कॅश प्राइज झालाय. तर या अर्थाने मयूरसाठी कल्पेजी बेनरे यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये रुसी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी पहिल्या बॉलवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जीपे करतोय फोन. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 14 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा प्रकार बोल शॉर्ट बॉल करायचा होता. बाडन बॉलचा संपर्क नाहीये. याही वेळेला क्षेत्ररक्षकाचा वैध घेण्यात आला आहे. आणखीन एक या षटकातील डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करत असताना टीम प्राणवी 11 सारसोली थोडासा गोविना बॅकफुट वरती पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल गोल्डन स्पॉट वरती हार्ड लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज रुस्याच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल आला. धाव फलकावरती धावा 14 अंकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रुसी बॉलिंग ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ओपीस बॉल होता लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रचंड वेगाने बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न केला पॉपिंग क्रीज मध्ये. सुखरूपरित्या पोहोचतील काय? डेफिनेटली पोहोचले. 2 धावा त्यावेळेला कंप्लीट केला गेला. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 16 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आला. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाला. इथून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती तब्बल 6 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. मयूर आणि मंथनची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळाला. टीम शिव मराठा चांडगाव संघाच्या माध्यमातून प्रज्वल बॉलिंग ट्रॅक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल इथे मात्र खराब राहिला. दिशा चुकल्या. बॅट बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून येईल. या बॅट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल 17 अंकावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 17 धावा धावफलकावर त्याला. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना कॅताना स्टेअर केला. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा याही वेळेला प्रयत्न केला गेला. 2 धावा बघता बघता कंप्लीट केला गेला. 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावफलकावरती यात मैदानाच्या आतमध्ये 44चा पाठलाग करायचा. इथून एकंदरीचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे टीम प्राणवी 11 सारसोली या संघाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. डेथ ओव्हर मध्ये प्रचोदच्या माध्यमातून वैर्यसेना गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळाले. व्हरायटीच्या गोलंदाजाकडे खूप साऱ्या पाहायला मिळतात, जिथे चांगली गोलंदाजी केली गेली. याही वेळेला एक सिंगल मात्र आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 20 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल शॉर्ट पुल करायचा होता. बादशाह तो वरती संडो आदळला गेला. एक सिंगल याही वेळेला मिळेल. आता मात्र औपचारिकता बाकी आहे, कारण की आवश्यकता मात्र असणार आहे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे. षटकातील पुढचा बॉल ओपीस बॉल आउट करायचा होता. फटका याही वेळेला मिस टाइम पाहायला मिळाला. विकेट किपर बॉल वरती येतील. तोवर या वेळेला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येतो. सन्माननीय अमोल शेठ यादवांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालाय. लो फुल टॉस फटका इथे फर्स्ट क्लास क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. या वेळेला अमोल शेठ यादव साहेबांना कॅश प्राइज लावलं 500 आणि त्या वेळेला विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. गोलंदाज प्रशोत बॅटर बाउट
अमोल शेठ यादव यांच्या माध्यमातून हे कास्पायच आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. आणि बॅटनं खेळायचं होतं, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. याही वेळेला डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मॅच संपली, मॅच जिंकली टीम शिव मराठा चांडगाव या संघाने मॅच जिंकली. परंतु दोन्ही संघांचा खेळ खूप सारा चांगला पाहायला मिळाला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच वेळेला खूप सारे आभार. मैदानाच्या आतमध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच हकदार या खिताबाकडे वळूयात. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने खेळत असताना 28 धावा ज्याचा बॅटमन आल्या तो प्रमोद ठरतो या मॅचचा हिरो, अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.